नमस्कार मंडळी, तुमचं किन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. मराठी पाककला. आज आपण बनवणार आहोत राजशाही तुकडा. त्यात आपल्याला रसमलाईचा पण स्वाद येणार आहे आणि शाही तुकड्याचा पण स्वाद येणार आहे. तर आपण साहित्य पाहून घेऊया काय काय घेतलं आहे. इथे मी दूध घेतलं आहे 1 लिटर, जे मी गरम करायला ठेवलं आहे. याची आपण रबडी किंवा बासुंदी बनवणार आहोत. तर मी इथे ठेवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी हे ब्रेड्स घेतले आहेत, 10 स्लाइस असे कट करून घेतले आहेत गोल गोल. इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे, जी बासुंदीमध्ये टाकणार आहे. आणि इथे 1 वाटी साखर घेतली आहे, ज्याची मी चाचणी बनवणार आहे. इथे तूप घेतलं आहे अर्धी वाटी. इथे थोडेसे केसरच्या काड्या घेतल्या आहेत 8-10, त्या मी दुधात भिजवून घेतल्या आहेत. इथे पनीर घेतलं आहे मी थोडंसं, अर्धी वाटी, घरी बनवलेलंच आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत आणि हे मी जायफळचं पावडर करून घेतलं आहे. विलायची नाही, विलायची तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि इथे मी थोडंसं कंडेन्स मिल्क घेतलं आहे. चला तर मग आपण बनवूया राजशाही तुकडा रसमलाई. इथे बासुंदीला मी दूध ठेवलेलं आहे. तर आपण चाचणी बनवायला घेऊया. चाचणी काय आपल्याला पाकाची नाही करायची आहे पूर्ण 1 तार 2 तार, फक्त गुलाबजामुनला कशी करतो तशी चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर मी इथे 1 वाटी पाणी टाकत आहे. ही आपली 10 मिनिटात बनवून रेडी होईल. पहा, इथं मी हे पनीर घेतलेलं आहे. याच्या आपल्याला 10 स्लाइस आहेत, तर 10 गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये थोडंसं हे ड्रायफ्रूट्स टाकून गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत. रसगुल्ला कसा असतो तर त्याप्रमाणे. चला मग आपण सगळे बनवून घेऊया. हे पहा, आपली चाचणी रेडी होत आहे. आपण हे ब्रेडचे स्लाइस तळून घेणार आहोत. पहा, मी इथे तूप गरम करायला ठेवलं आहे. आपण यात ब्रेडचे स्लाइस तळून घेणार आहोत. ते कसे मी तुम्हाला दाखवते. ह्या ब्रेडला असं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला आज दोन्ही डिशचा आस्वाद एकाच डिशमध्ये येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हा गोळा मी असा हे करून याला आपण गोल आकार द्यायचा आहे. आपला शाही तुकडा आणि रसमलाई एकाच डिशमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. हे पहा, मी असं ह्याला गोल करून घेतलंय. फक्त पाण्यात बुडवून काढायचं आहे, पूर्ण भिजवायचा नाहीये. आणि ब्रेड काय करायचं आहे, थोडंसं कट करून पंख्याच्या हवेला ठेवायचं आहे, जेणेकरून तूप जास्त शोषलं जाणार नाही. तेलामध्येही तळू शकता तुम्ही. तूप बनवून झालेले आहेत आपले रेडी राजशाही तुकड्याचे. तर आपण याला तळूया. तूप थोडंच घ्यायचं आहे, जास्त वेस्ट नाही व्हायला पाहिजे. मी इथे 3 टाकत आहे. पहा, याला असं आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत तळायचा आहे. तर मी सगळे तुम्हाला तळून दाखवते. हे मी तळून घेतले, असा कलर येण्यापर्यंत तळून घ्यायचा आहे. कमीच तेल तूप लागतं याला. तुम्ही थोडं पंख्यामध्ये सुकवलं या ब्रेडला वगैरे तर, आणि पाणी जास्त शोषून घेत नाहीये. पहा, कसे आपले राजशाही तुकडे तळून झालेले आहेत. तर आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया उरलेल्या तुपामध्ये. पहा, आपलं दूध कसं अर्ध झालेलं आहे आटून. तर मी हे ड्रायफ्रूट्स यात टाकत आहे आणि त्यासोबतच ही साखरही टाकून घेत आहे. हे कमीच ठेवायचे आहे बासुंदी आपल्याला, कारण हे शाही तुकडे आपण राजशाही तुकडे चाचणीमध्ये टाकणार आहोत ना, त्यामुळं. आता याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकून घेते. याला थोडं 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे. पहा, ही आपली चाचणी रेडी झाली आहे. तर मी हे बॉल असे यामध्ये टाकत आहे. आपले राजशाही तुकडेचे टाकून 2 मिनिटं ठेवायचे आहेत आणि लगेच काढायचे आहेत. मी अर्धे अर्धे टाकून घेते यामध्ये, मग नंतर आपण काढूया. चाचणीमध्ये भिजवून काढलेले आहेत आपले राजशाही तुकडे. आणि इथे बासुंदी आपली रेडी होत आहे. यामध्ये मी हे पहा, हे केसर भिजवलेलं दूध टाकून घेते आणि त्यासोबतच आपण
थोडंसं तूप गरम केलंय, तर यामध्ये मी ही जायफळ अशी टाकून घेत आहे आणि मग आपण ही बासुंदीमध्ये टाकणार आहोत. पहा इथे आपली बासुंदी रेडी झाली आहे, म्हणजेच रसमलाई. तर याला आपण थोडं थंड करून घेऊया. पहा कसं झालं आहे आपला राजशाही तुकडा. एकाच डिश मध्ये आपल्याला दोन दोन व्यंजनचा स्वाद येणार आहे, रसमलाई प्लस राजशाही तुकडामध्ये. तर पहा मी हे तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी मराठी पाककला. धन्यवाद.